अशा प्रकारे पटाचाराला 82,000 गाथा काय होत्या, पाठ होत्या. आणि संपूर्ण भिक्षुणीमध्ये विनयधारी पटाचारा म्हणून ती आज सुद्धा या बौद्ध जगतामध्ये या स्त्री रत्नाचं आदर्श घेतल्या जातो. सर्वांनी गुडघ्यावर बसा आणि भंतेंना पंचांग प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सरांना चेअर बस. यानंतर एक जण उठा ताई, तुम्ही बनतेजींचं स्वागत घ्या. आपल्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष यांचं स्वागत घ्या. हो, उठा, कोणी उठा. कोण कार्यक्रमाला लाभलेले अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, आधी त्यांचं सांगितलं ताई कुंजले या करतील अशी मी त्यांना सूचना वेगळं होते ते सूचना आदरणीय भटकर सर यांचे स्वागत. समता सैनिक दलाचं दर्शन तुम्ही घेतलं. महिना काय आपण काय काय आपण सांगितलं, त्यांनी ऐकलं. आज जवळपास 20 लोक समता सैनिक दलाच्या संदेशामध्ये पोहोचते. काय होतंय, दुसऱ्या लोकांना जेव्हा दिसते ह्या गोष्टी तेव्हा त्यांनाही माहित आहे की लोक पोलीस आले कुठे आले, त्यांना गमत नाही म्हटलं. याचा वाटते थोडस खंत व्यक्त करतो अशी मासिक दिवस जेव्हा मला दिसतात तेव्हा बाहेर जाताना तुम्ही काम करत असतात. किती 500 सोनार एका दिवशी काम करत असतात. आणि तो एवढा हार तिच्यासाठी बनवला जातो, त्याला बनवायला 6 महिने लागतात. हार बनवला आहे, आता वरात पाठवण्याची वेळ आलेली आहे. आणि मग अशातच काय होते, धनंजयने आपल्या मुलीला, आता नवरी लग्न झालं, 6 महिने झाले, वडिलांच्या घरी आहे, तरी जायच्या वेळी मुलीला एका रूम मध्ये बोलवले जाते. आणि काय सांगते, आता त्या सासऱ्यांना वगैरे वाटणार नाही का, 6 महिने झाल्याच्या नंतरही मुलीची आणखी कोणती चर्चा करायची आहे बाबा. आणि मग यावेळी तिच्या सासऱ्याच्या मनात थोडस शंका येते, मन कलुषित होते. आणि मग तरी ते शांतही करतात. आता वरात निघालेली आहे, ते आपल्या सासरी आलेली आहे. तिच्या सासऱ्याला वाटते माझी सून सौंदर्यवान आहे आणि संपूर्ण लोकांनी बघितली पाहिजे, म्हणून नागपूरला आज पद्धती आहे नवरी नवरदेवाची बग्गीमध्ये वरात काढणे. आता ती तर राजघराण्याची सून होती, मग तिची अशी वरात काढली नसेल का. आता वरात काढणे म्हणजे आपण वेगळाच अर्थ धरतो, ती वरात नव्हे, आपल्या इकडेही काढत होते बग्गीमध्ये बसून असे. आणि मग ते असताना त्या ठिकाणी ती गेलेली आहे, सासरी गेलेली आहे आणि तिची मिरवणूक काढलेली आहे. आणि त्या ठिकाणचे लोक तिला भेटवस्तू देतात, महागाच्या भेटवस्तू देतात. आणि मग भेटवस्तू देत असताना ही काय करते, तुमची घेतली त्याला हात लावला की दुसऱ्याला देते, त्यांची घेतली म्हणजे त्या तिकडल्या तिकडेच गरीब लोकांमध्ये दानामध्ये ती वाटून देते. आता इथेही मात्र सासऱ्याच्या मनाला थोडस दुःख झालं. पहिलं दुःख ते झालं, दुसरं हे झालं. आता ही गेलेली आहे, गेलेली असताना सगळा कार्यक्रम आटोपला आणि ही आपल्या शयनगृहामध्ये गेली. तर हिच्या त्या शयनगृहाच्या पाठीमागे अश्वपागा होती
आणि त्या अश्वपागीमध्ये एक अश्वी बाळाला जन्म देण्यासाठी ती विवळत होती, कारण ही बुद्धांची उपासिका होती आणि मुक्या प्राण्याला त्रास होत आहे हे तिला सहन झालं नाही आणि म्हणून ती आपल्या क्षणगृहातून त्या अश्वपागेमध्ये गेली. त्या अश्वीचं बाळातपणीने केलं. तिला जे काही मलमपट्टी करायची असेल, पूर्वीच्या काळी आजही जनावराला जर त्या व्याल्याच्या नंतर हळद आणि तेल लावतात, जखम लवकर सुकल्या पाहिजे म्हणून. आणि हिने सुद्धा तशाच प्रकारची काय केली, त्या अश्वीची सेवा केली. मात्र इकडे काय झालं, क्षणगृहामध्ये विशाखा नव्हती. आणि मग हा पुण्यवर्धन जेव्हा तिथे जातो तेव्हा ती दिसत नाही. ही वार्ता मात्र सासऱ्याच्या कानावरती येते. आता तिसरं दुःख झालं हे, किंवा गुन्हा म्हटलं तरी चालेल. आणि मग विशाखाचे सासरे हे निघट्टनाथ पुत्तांचे उपासक होते, जैन तीर्थकरांचे ते उपासक होते आणि त्यांना भोजनाला बोलवलेलं होतं. आता आपले भंतेजी नजरेसमोर आहेत, कसे आहेत. आणि जैन तीर्थकर बघितले का तुम्ही, त्यांच्या अंगावर एवढंसाही कापड नसतो. आणि ते बिभत्स रूप मात्र या माऊलीने स्वयंपाक करून घेतला, सगळं पाय धुवायला पाणी ठेवलं आणि पाणी ठेवल्याच्या नंतर ती त्या ठिकाणी गेली तर ते बिभत्स रूप पाहून ती माऊली परत आपल्या घरामध्ये धावत आली. आणि यावेळी मात्र तिच्या सासऱ्यांना खूप राग आला आणि त्यांनी भोजन न घेताच ते लोक काय तू आमचा अपमान करीत आहे म्हणून ते तिथून निघून गेले. आणि मग मात्र थोडं यांच्यात चांगलं वाढेल की नाही वाढेल. आणि मग असं असताना निरोप पाठवला कुठे, आईच्या घरी. त्याही आधी मात्र जेव्हा ती वनात जाते तेव्हा विशाखेचे वडील 5 लोक पाठवतात. माझ्या मुलीच्या हाताने काही जरी चुकलं त्याचा न्यायनिवाडा बाबा तिकडेच करावा. आणि त्या 4 लोकांचं म्हणणं ऐकायचं, 2 इकडले तिकडले, आणि मग एकाने त्याचा न्यायनिवाडा. असे 5 लोक असतात. आणि तेही तिथे असताना मग वडिलांना निरोप पाठवला जाते. वडिलांना निरोप पाठवला, वडील गेले. आता विशाखाही काही सांगत नाही आणि ते विशाखाचे सासरे सुद्धा काही सांगित नाही. 1 आठवडाभर राहिले असतील, पुन्हा यांच्या जाण्याचा दिवस आला. आता मग सासरे सांगून नाही राहिले आणि सुनबाई पण सांगत नाही. वडिलांना वाटेल ना काय आहे म्हणून. आणि मग मात्र वडील जात असताना विशाखाच काय म्हणते, बाबा तुम्ही कशासाठी आले होते, कशासाठी आले होते. आणि मग ते आपले सांगायला लागली. आता विशाखेच्या वडिलांनी पहिल्या वेळी वरात जायच्या आधी तिला रूम मध्ये बोलवलं, त्यावेळी तिला काही गोष्टी सांगितल्या होत्या. कोणत्या, त्यातली पहिली गोष्ट, घरचा अग्नी बाहेर देऊ नये. लिहून घ्या. सभेचे अध्यक्ष आदरणीय बोलणारे आलेले आहेत. एवढ्यासाठी आलो की शिबिराचा आता शेवटचा प्रवास सुरू झाला आपला. प्रारंभी दिवस निश्चितपणे विशेषतः कालचं आपण महाड क्रांती संग्रामाच्या दिवशी ठरल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण उपस्थित झालात. ज्यांच्या अडचणी होत्या त्या नाही येऊ शकल्या, तेही मला रिपोर्ट मिळाला. म्हणजे आल्या, निश्चितपणे त्या सर्वांचं स्वागतच आहे. आणि ज्यांनाही आल्या त्यांचंही स्वागत आहे, कारण की त्यांच्यामुळेच हे व्यवस्थित शिबिर सुरू आहे. अडचणी मलाही माहिती आहेत प्रत्येकाच्या. त्याच्यामुळे पुढे पुढे जाताना आता जो विषय झाला, मी ऐकत होतो बाहेर, कारण की मला सवय नाही डिस्टर्ब करण्याची होतीच, म्हणून मी तिथेच ऐकत होतो. नक्कीच भारतीय बौद्ध महासभा समजली आहे तुम्हाला, असं मी समजतो आता या 4-5 दिवसामध्ये. याही पुढे तीच भावना तुम्ही सोबत ठेवा. पुन्हा एकदा सांगतो की काल जी शिस्त दिसली बडनेऱ्याच्या लोकांना,
प्रत्येकाच की अशी ही रॅली असते आपली म्हणून की जी समोर आपले धर्मगुरू आहेत, भंतेजी पाठीमागे प्रमुख आहेत, समता सैनिक दलाचे लोक आहेत, नाही का. त्याच्यामुळे ते दृश्य पाहिल्यावर तुम्ही रील्स पाहिले असेल, व्हिडिओ पाहिले असतील, निश्चितपणे एक नवा विचार तुमच्या मनात आला असेल. कारण की आपल्याला संख्या वाढवायची आहे, संख्या वाढवायची आहे. आमच्याकडे 20 लोक आहेत समता सैनिक दलामध्ये, महिला युनिटमध्ये, आणि पुरुष युनिटमध्ये 16-17. पहिलं युनिट बनवलं तेव्हा किती त्रास झाला ते अध्यक्षांना माहिती आहे, आमच्या महिला आघाडीच्या त्यांच्या युनिटला माहित आहे. भटकर तयार समता सैनिक दलाचे लोक आहेत, त्यांना माहिती आहे किती त्रास झाला म्हणून. आता काय करायचं, आता उत्सुक असेल त्यांची लिस्ट बनवा आणि ते आपल्या जुळले असले तर बरं होईल. भारतीय बौद्ध महासभेसाठी करतोय, बाबासाहेबांच्या संस्थेसाठी करतोय, मातृ संघटनेसाठी करतोय. मग ज्याच्या मनात मातृ संघटनेबद्दल आदर, विश्वास आणि प्रेम निर्माण झाला असेल अशा लोकांनी त्याच्यामध्ये निश्चितपणे सहभागी व्हावं. पुन्हा एकदा अतिशय काही दिवशी आलो तुम्हाला मी खरं म्हणजे सर्वांची क्षमा मागतो. खरं म्हणजे आमची लहानपणाची मित्र होते, माहीतच नाही पडलं तेच सरवटकर आहेत म्हणून. जेव्हा दिसलं मला ते त्या दिवशी आले होते सोबतच, मग एकदम आठवणी त्या पुढे आल्या आणि जाणवलं की पहा व्यक्ती इथलीच असते, पण बाबासाहेबांच्या संस्थेने जुळल्यामुळे काय झालं की त्यांचं क्षेत्र व्यापक झालं. व्यापक झाल्यामुळे कुठे जळगाव, खान्देश, भुसावळचं साईड आणि कुठे आपण, नाही का. पण हे मैत्रीचं नातं, ऋणानुबंधाचं नातं जुळलं असल्यामुळे काही पर्यंत आल्या. निश्चितपणे आपल्या काही आठवणी त्यांनी सोबत घेऊन जाव्यात, त्यांच्या काही आठवणी आपणही ठेवाव्यात. आणि शेवटच्या दिवसाचं आमंत्रण आहेच आपल्याला की 25 तारखेला मोठ्या प्रमाणात आपण सर्वजण आज, पण शक्य असेल तर आणखी आपण सर्वांनी सोबत करायचं, एकटेच नाही करायचं. आणि थोडं आजूबाजूला बघा आपली लाईन व्यवस्थित आहे का, आणि लाईन मध्ये आहे. चला सर्वांनी सोबत. बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं नमः. आदरणीय डॉक्टर साहेब या ठिकाणी आलेले आहेत सदिच्छा भेट देण्यासाठी. तेव्हा 2 मिनिटांसाठी ते शुभेच्छा पर आपली बरोबर. जय भीम सर्वांना. मी खरं म्हणजे आलो याच्यासाठी की गेल्या अनेक दिवसापासून शिबिर सुरू आहे. आता उरले फक्त 4 दिवस, अंतिम टप्प्यावर आपला प्रवास सुरू झालेला आहे. आणि काल वेळेवर आपण जो नियोजन केलं होतं एका कार्यक्रमाचं, महाड क्रांती दिनाचं, त्या क्रांती दिनाच्या पर्वावर आपण सर्व आलात आणि चांगला संदेश बडनेरा शहरात दिला की भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं कशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले असतात शिबिरांचे. त्यामुळे एक नवीन मेसेज गेला की शांततेनं रॅली आपली संपन्न झाली. एरवी रॅल्या पाहिल्या आहेत आपण कशा असतात ते, पण कालच्या रॅलीनं निश्चितपणे एक विशेष संदेश गेला. आणि आणखी महत्वाचं की आपण जिथेही शिबिरं आहेत त्या ठिकाणच्या उपासिकांना एक विशिष्ट स्थान देण्याचा प्रयत्न केला प्रतिनिधित्व म्हणून. एरवी रॅल्या आपल्या आणि तिथे पाहुणे दुसरे, मेहनत आपली, पैसा आपला, नाही का, आणि सन्मान, ही प्रथा आता बंद झाली पाहिजे. आणि म्हणून मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. पुन्हा एकदा आपण 25 तारखेला भेटणार आहोत आणि त्या दिवशी मोठ्या संख्येने आपण त्या समारोपाला या. आणि हे जे ऋणानुबंधाचं नातं, कुठे त्या चंद्रपूरवरून कैविष्टाई आल्या घरदार सोडून, तो त्रास कसा असते ज्याचा त्यांनाच माहित असते, पण त्या आपल्याशी एकरूप झाल्या
आपण ज्या ठिकाणी त्यांना बोलावतो त्या ठिकाणी ते येतात, भोजन करतात, थांबतात. बरोबर आहे. आज तुम्हाला हे समजलं आहे की काय केंद्रीय शिक्षिका कशाला म्हणतात. ज्यांना आपल्या घरांची, त्यांनाही मुलं आहेत, त्यांनाही घरदार आहे, त्यांनाही कुटुंब आहे, पण तरी पुण्या संस्थेचं काम करतात. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृ संघटनेचं भारतीय बौद्ध महासभेचं काम करतात. ते जरी समजलं आपल्या सर्वांना, कारण ते आपण नेहमीच म्हणतो की बाबासाहेबांशिवाय आमचा श्वास देखील दुसरा कोणी होऊ शकत. घेतो तो श्वास आणि खातो तो घास, नाही का. पण त्याच्या पुढे काही आहे ते मात्र तुम्हाला निश्चितपणे सांगणाऱ्या काही विषय आहेत. मी अधिक वेळ घेत नाही. आलो एवढ्यासाठी की तुम्हाला कालच्या कार्यक्रमाबद्दल धन्यवाद द्यायचा होता. शिबिरं याही पुढे सुरू राहतील. एकच शिबिर नाही, 24 प्रकारचे शिबिरं राहतील. हळूहळू सुरुवात झाली आपल्या शहरामध्ये. निश्चितपणे त्या मार्गाने आपण जाऊ. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. या सर्वांना माझा जय. उपासिका वर्ग, उपासक या सर्वांना माझा जय. या सर्वांना माझा जय. आदरणीय बोरकर साहेबांना विनंती करते की आपलं स्थान द्यावं. आदरणीय बोरकर सरांना विनंती करते की त्यांनी आपले स्थान घ्यावे. ठीक आहे. बंद होता तो. जय भीम. या आपल्या श्रद्धास्थानांना निवारण करून भारतीय बौद्ध महासभेच्या संरक्षिका महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या कार्याला माझं वंदन. सिद्धार्थ बुद्ध विहार या ठिकाणी आज भेट देण्यासाठी माझ्यासोबत आलेले भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकारी सचिव आदरणीय राहुल शेंडे, भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय सुरेशजी दहाट, भारतीय बौद्ध महासभेचे संघटक जिल्ह्याचे आदरणीय भटकर सर, त्याचप्रमाणे या विहाराचं ज्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे धम्मोपासक प्रशिक्षण शिबिराची, आमचे सहकारी आदरणीय VS मेश्राम सर, या विहारातल्या सर्व उपासक उपासिका आणि तुम्हा सर्वांना धम्माचं शिकवण देण्यासाठी शिक्षण देण्यासाठी आलेल्या केंद्रीय शिक्षिका उपासिका गुजरताई यांनाही मी जय हिंद करतो. खरं म्हणजे या विहारात मी दोनदा येऊन गेलो आहे आणि एकदा तसंही येऊन गेलो आहे वंदनेसाठी. बरोबर आहे. रविवारच्या आज येण्याचं कारण काय आहे तर तुम्हाला मी खरं म्हणजे धन्यवाद द्यायला आलो आहे. काल शिबिर सुरू होऊन मला वाटते आज 6 दिवस झाले आहेत. उरले किती दिवस आपले?
4 दिवस उरले. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपला हा उपक्रम सुरू आहे. कोणत्या संस्थेचा उपक्रम सुरू आहे आपल्या? आवाज नाही. भारतीय आरोग्य महासभा. कुणाची संस्था ही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आता लक्षात घ्या, आपण कोणत्याही संस्थेचं काम नाही करत. ज्याने आपल्याला, त्या महामानवाले आपल्याला अन्न आणि पाण्याला लावलं, त्यांच्या संस्थेचं काम करतोय आपण. आणि म्हणून 10 दिवसाचं प्रशिक्षणामध्ये तुम्हाला त्याची जाणीव नक्की होत आहे, हळूहळू झाली आहे. चित्र बदललेलं दिसतंय मला या ठिकाणचं. हा कापड दुसरा दिसते या ठिकाणी. हा कापड कसा काय आला? काय होतं इथे आधी? विचार करा काय काय होतं तर. म्हणजे आता कमीत कमी परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. थांबलं नाही पाहिजे. त्याचं श्रेय कुणाचं आहे? गुजरताईंचं आहे. आणि लक्षात घ्या, त्या कुठून आलेल्या आहेत? वर्धेवरून. सरकारच्या विहारामध्ये ज्या आलेल्या आहेत त्या कुठून आलेल्या आहेत? त्या खानदेशातून, जळगाव. त्याच्यानंतर शारदा नगर मधल्या विहारात इंदिराताई घरडे नागपूरहून आलेले आहेत. तिकडे आमच्या मिलिंद बुद्ध विहार इंदिरानगर मध्ये झोपडपट्टीच्या एरियात चंद्रपूरहून आलेले आहेत. केंद्रीय शिक्षिका म्हैसकरताई. इकडे राठी नगरामध्ये बंजाऱ्याच्या चंद्रपूरवरून कैविशताई मेश्राम आलेल्या आहेत. विचार करा, कुठे चंद्रपूर, कुठे नागपूर, कुठे ते आपलं खानदेशाचा भाग. तिथून आपल्या लेकरांना, मुलाबाळांना सोडून 10 दिवस पर्यंत आपल्यासोबत त्या आहेत. मला सांगा, आपल्यापैकी किती लोकांची तयारी आहे धर्माचं शिक्षण देण्यासाठी बाहेर? आभार मानण्याची वेळ आलेली आहे. म्हणून तुम्ही तुमच्याच विहारात, आपल्या विहारात 25 तारखेच्या आधी एक दोन त्यांचा सन्मान करा, आभार व्यक्त करा. आणि त्यांनी जे तुम्हाला दान दिलं ते सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे मला सांगायची गरज नाही. फक्त तुमच्यासोबत एवढ्यासाठी आलो की मी जे सांगितलं होतं, महान संविधान करायच्या क्रांतीचा दिवस. ज्या लोकांनी पाणी पिलं, तो पाणी पिण्याचा अधिकार फक्त कोणी मिळवून दिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला. म्हणून म्हणतो, आयुष्यभर जेवढं काही पाणी पिता येईल आपल्याला, ते पाणी जर कुणी दिलं असेल आपल्याला तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलं. आणि म्हणून आमच्या विनंतीला मान देऊन, मला माहित आहे काल बंजारा शहरांना पाहिलं, तुम्ही दाखवून दिलं. मोठ्या प्रमाणात तुम्ही सर्व लोक कुठे आले? सांगितलेल्या ठिकाणी बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी तुम्ही आला. मानवंदना देऊन जेव्हा शिस्तीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी नियोजन केलं आणि ती रॅली जेव्हा दिसली शहराला, एक नवीन संदेश गेला. कालच्या रॅलीमध्ये डीजे होता का? डीजे होता? काय होतं? फक्त 25 ध्वज, निळे ध्वज आणि नारे होते. बरोबर आहे? याच्या पलीकडे मात्र एक शिस्त होती. सर्वचे सर्व लोक, जे कपडे होते ते सर्वांचे पांढरे होते. बरोबर आहे? हळूहळू त्याच्याहीकडे आपलं लक्ष द्या. एरवी अनेक ठिकाणी आपण आपल्या मनाप्रमाणे कपडे वापरू, पण भारतीय बौद्ध महासभेची कार्यक्रम असो, ते वंदना असो, मीटिंग असो, मार्च असो, रॅली असो, त्या ठिकाणी आपल्याला कोणते पांढरेच कपडे घालायचे. आणि निश्चितपणे गुजरताईंच्या मार्गदर्शनात, आलेल्या सर्व केंद्रीय शिक्षकांच्या मार्गदर्शनात 5 विहारांना काय म्हणतो आपण संधी मिळाली. बंजारा किती विहार आहे? यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय. हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही. पिंडदान करणार नाही.
विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहे असे मी मानतो. मी समता स्थापण्याचा प्रयत्न करीन. मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. मी भगवंताने सांगितलेल्या 10 पारमिता पाळी. मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन. मी चोरी करणार नाही. मी व्यभिचार करणार नाही. मी खोटे बोलणार नाही. मी दारू पिणार नाही. प्रज्ञाशील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन. मी माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या तर नंदाताई रामटेके अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. शिक्षिका नंदाताई सर्व पदाधिकारी आणि इथे माझ्या सुद्धा भेटल्या म्हणून तर वेळात वेळ घालून मी भेटायला आले. आताच राठी आले भेटून तर भेट देण्याच्या शुभेच्छा एवढं सांगते. मला माहिती आहे बायकांचा आपल्या वेळ असते तर 2 शब्द बोलते की या 10 दिवसानंतर आपल्यावरच आहे त्या तर सांगून टाकेल पण ते आपल्याला किती घ्यायचं आणि किती सोडायचं त्या खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. उपासिका शिबिर आपण आयोजन करतो आणि त्या शिबिरातून आपण बाहेर तर अशा आपल्या त्यांच्यासाठी बोलतात. ब्रह्मनायक सम्राट अशोक, देशाचे उद्धार करते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई आणि भीमाई या आपल्या श्रद्धास्थानांना त्रिवार वंदन करून भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला मी वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं गेल्या 6 दिवसापासून उपासक उपासिका शिबिराला सुरुवात झालेली आहे.
खरं म्हणजे की शिबिर तर लागलं. किती दिवस झाले आज? 6 दिवस झाले. 4 दिवस शिल्लक आहे. तिसऱ्या दिवसानंतर तुमचा समारोप तुमच्याच विहारातील आपल्या विहारात कोण करते? भारतीय. त्याच्या आधीच उत्तर आणखी धम्माचा प्रचार करणारे कोण असतात? त्यांची संख्या कमी आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता जबाबदारी कुणाची आहे? ती धम्माचं प्रचार आणि प्रसार करण्याची आपली तर आहेच आहे. पण आपण सामान्य लोक आहोत. आपण सामान्य लोक संस्था, त्या संस्थेमुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. तुम्ही पाहता की पहिल्या वेळेस भटनेऱ्यामध्ये तुम्ही पाहता कोण आहे? चंद्रपूरवरून त्यामध्ये इथे नातेवाईक तुमच्यापैकी आईकडून चंद्रपूरवरून आल्या भटनेऱ्यात त्यांचे नातेवाईक तुम्ही मग कसं काय? ही धम्माची ताकद आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय बौद्ध महासभेची ताकद आहे. धम्माचं नातं आपल्याशी जुळलं आहे आणि त्यामुळे प्रशिक्षण देण्यासाठी त्या नैसर्गिक म्हणून आल्या. त्यांनाही मुलं बाळ आहे, त्यांनाही घर संसार आहे. परंतु काही अशा आदर्श व्यक्ती आहेत की ज्यांनी आपला संपूर्ण आयुष्य तुम्ही त्यांना समजून घेत आहे, त्या तुम्हाला समजून घेत आहे. मी एवढ्यासाठी काल पहिल्या दिवसापासून जे सांगत होतो आम्ही काय सांगत होतो की आपल्याला महाक्रांती दिनाच्या पर्वावर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना द्यायची आहे आणि म्हणून मानवंदना देण्यासाठी आपण एकत्र आलो. काहींनी प्रयत्न केला तुम्हाला सांगण्याचा, आम्हीही प्रयत्न केला आणि विनंतीला मान देऊन मोठ्या प्रमाणात तुम्ही सर्व आलात. म्हणून आज एकमेव कार्यक्रम मी हाती घेतला होता. ज्या ज्या ठिकाणी आपल्या शिबिर आहेत त्या ठिकाणच्या सर्व लोकांनी जाऊन आभार व्यक्त केले. कालचा दिवस मंदालयामध्ये तुम्हाला नक्की धन्यवाद देतो की खऱ्या अर्थाने ते शिबिर लावण्याचा तुम्ही प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि तुम्ही सर्व त्यांना सोबत करणाऱ्या तुमच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे नाही तर लिंबू शिबिर कल्पनेच्या पलीकडच्या दृष्टीने ते शिबिर बनवण्यामध्ये लागलं म्हणजे. पण प्रत्यक्ष आमच्या कार्यकर्त्याची जी टीम आहे त्या टीमने एवढी मेहनत घेतली की आज बडनेरा शहरात 5 कोणत्या विहारात शिबिर लागले आपले. 1 मिलिंद बुद्ध विहार, दुसरं सुजाता बुद्ध विहार, तिसरं सिद्धार्थ बुद्ध विहार, 3 लड्डा प्लॉट विहार आणि शारदानगरचं विहार. 5 ठिकाणी पांढरं होतं काय आधी विहारात असं सांगा. हे परिवर्तन आहे. आणि म्हणून किती दिवस थांबणार आहेत आपल्याकडे? 4 दिवस. जे काही आपल्याला दान मिळालं आहे धम्माचं ते मात्र आपण नक्की स्वतःच्या अंतःकरणामध्ये जपून ठेवा कायमचं. नाहीतर मग 10 दिवस झाले ते गेल्या मग पुन्हा नमो तस्सा आणि जसं होईल असं काही विनंती आहे. आपण सर्व बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, उपासक आणि एवढेही लोक आले पुण्याकडून आपण विहाराचा एक मिनिट बरोबर आहे. आपल्या विहारातले कोण होते? आपल्या विहारात अधिकारावर किती लोक होते मला सांगा. खरं सांगा आजपर्यंत अशा प्रकारचा मान सन्मान ते सर्व परिश्रम तुमचे आहेत. आणि म्हणून याही पुढे आपलाच पैसा आणि आपलाच सन्मान त्याचं काय होतं? रॅल्या आपण घेऊन चाललो, मिरवणुका आपण घेऊन चाललो आणि तिथे गेल्यावर बाबासाहेबांच्या पुढे कोण उभे आहे हात टाकायसाठी त्याचं परिश्रमाचं फळ काय देऊ शकतो आपण? काही देऊ शकतो? काहीच देऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्ही आलात
त्याबद्दल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अमरावती जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि 9व्या दिवशी 25 तारखेच्या एक दिवस आधी गेल्यावर त्यांनाही वाटलं पाहिजे की मी गेलो, सर्वसामान्य नगरात गेलो, ते सांगतील. आपल्या शिबिराचा नांदगाव खंडेश्वर ग्रामीण भागातील 3 शिबिराचे लोक 3 ठिकाणचे आहे, 2-3 लोक ते बोलतील आणि पुन्हा कंटिन्यू सुरू करतील.